विजन जर म्हणाल तर आपल्याला माहिती आहे की 21व्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये आपण आहोत आणि या तिसऱ्या दशकाचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न खूपच वेगळे आहेत. आयुष्य खूप जोरात बदलते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे खूप सारे प्रवाह येत आहेत. कुठल्या प्रकारचे नोकरी येतील किंवा कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या टिकतील, किती एम्प्लॉयमेंट मिळेल, हे सगळे प्रश्न आपल्या समोर आहेत. तर अशा बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे. त्याच्यामुळं लर्न टू लर्न, नुसतं ट्रॅडिशनल टीचिंग लर्निंग करण्यापेक्षा कसं शिकायचं, कसं आत्मसात करायचं, ही जी नवीन पद्धत आहे ती नवीन पद्धत आपण अवलंबायला पाहिजे. शिकवण्याचे जे आपले मूलभूत प्रकार आहेत ते बदलायला पाहिजेत. संशोधनामध्ये प्रगती घ्यायला पाहिजे, पण ती प्रगती फक्त पेपर पब्लिकेशनमध्ये न राहता टेक्नॉलॉजी ट्रान्सफर जे आहे ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आपण वाढवलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपण आपल्या समाजासाठी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि देशाच्या हितासाठी संशोधन केलं पाहिजे, असं माझं मत आहे. या सगळ्याबरोबरच आपल्याला माहिती आहे की मानवी मूल्यांचा ऱ्हास खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून आपण इंडियन नॉलेज सिस्टम, त्याच्यानंतर जे काही मानवी मूल्य आहेत, व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूज मुलांच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या मध्ये कशी रुजवता येतील याचा आपण प्रयत्न करतोय. मला माहिती आहे की मी इथला विद्यार्थी असल्यामुळं शिवाजी विद्यापीठाचे जे 3 जिल्हे आहेत आणि त्यामध्ये येणारा जो ज्युरिस्डिक्शन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे. एकीकडे आपल्याकडं दुष्काळी भाग आहे, दुसरीकडे आपल्याकडं पावसामुळे जो दुष्काळ पडतो असा भाग आहे. तर या दोन्ही प्रकारच्या गोष्टींना आपण सामोरं गेलं पाहिजे. त्यासाठी क्लायमेट चेंज हे आपण डिपार्टमेंट स्थापित केलेलं आहे. ते क्लायमेट चेंजचं डिपार्टमेंट आपल्याला अजून सक्षम करायचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तर त्यासाठी मी गेले 4 वर्ष वेगवेगळ्या विद्यापीठांच्या माध्यमातून प्रयत्न करत होतो. तेच प्रयत्न इथं आपल्याला रुजवायचे आहेत. सेंटर ऑफ एक्सलन्स ही संकल्पना आपल्याला इथं राबवायची आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि आपल्याला एक कॉन्व्हर्जन्स नावाचा नवीन प्रकल्प गव्हर्नमेंटनं सुरू केलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनं. त्याच्यामध्ये ह्युमॅनिटी, सोशल सायन्स, सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे चारही विभाग एकत्र काम करू शकतात. तर आपली आत्ताची थीम जी आहे, मानवजातीसमोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न फक्त एकच डिपार्टमेंट सोडवू शकत नाही, फक्त सायन्स सोडवू शकत नाही. तर त्याला ह्युमॅनिटीची जोड लागते, सोशल सायन्सची जोड लागते. त्यामुळे सर्वांनी मिळून काम करणं आवश्यक आहे. आतापर्यंत आपण जे काम केलं, नो डाऊट इट वॉज एक्सलंट काम, एक्सलंट वर्क. पण आपण सायलोजमध्ये काम केलं. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे अंतर होतं ते आपल्याला आता कमी केलं पाहिजे आणि सर्व डिपार्टमेंटनी फक्त विद्यापीठासाठी काम केलं पाहिजे. त्याचबरोबर विद्यापीठानं समाजासाठी काम केलं पाहिजे, देशासाठी काम केलं पाहिजे.